छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथांमध्ये आज आपण बघतो आहेत शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक कथा, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील गनिमी कावा. ही केवळ युद्धनीती नव्हती, तर ती बुद्धिमत्ता, धैर्य आणि योग्य वेळ साधण्याची अद्भुत कला होती. तर आजच्या कथेचं शीर्षक आहे गनिमी कावा. हुशारीची ताकद. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये रात्रीचं गडद अंधार पसरलं होतं. आकाशात चंद्र हलकासा चमकत होता. वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत झाडांची पानं सळसळत होती. या शांततेच्या आड मात्र एक मोठं वादळ दडलेलं होतं. ते वादळ होतं युद्धाचं वादळ. मुघल आणि आदिलशाही सैन्य आपल्या प्रचंड ताकदीसह स्वराज्यावर चालून येत होतं. त्यांच्या सैन्याची संख्या हजारोंमध्ये होती. त्यामध्ये तोफा, घोडदळ, पायदळ सगळं काही प्रचंड प्रमाणात होतं. पण दुसऱ्या बाजूला होते ते महाराज. कमी माणसं, कमी साधन, पण अढळ आत्मविश्वास आणि तीक्ष्ण बुद्धी. राजगडावर दरबार भरला होता. सरदारांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. महाराज, एक सरदार म्हणाला, शत्रूचं सैन्य खूप मोठं आहे. आपण सरळ युद्ध केलं तर आपल्याला मोठं नुकसान होईल. महाराज शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर भीती अजिबात दिसत नव्हती. ते हसत म्हणाले, युद्ध नेहमी ताकदीनेच जिंकायचं नसतं, तर कधी कधी बुद्धीनेही जिंकता येतं. सगळे सरदार एकमेकांकडे पाहू लागले. महाराज काय सांगणार याची उत्सुकता सर्वांना वाढली. महाराज पुढे म्हणाले, आपण गनिमी काव्याचा वापर करू. शत्रूला आपल्या ताकदीचा अंदाज येऊ देणार नाही. त्यांना गोंधळात टाकायचं आणि योग्य वेळी हल्ला करायचा. योजना तयार झाली. त्यांनी पहिला डाव ठरवला की अचानक हल्ला करायचा. रात्रीची वेळ निवडली गेली. मावळे काळ्या कपड्यात पूर्ण शांततेत शत्रूच्या छावणीकडे निघाले. शत्रूला वाटलं होतं की मराठे घाबरले आहेत. ते निर्धास्त झोपले होते. अचानक हर हर महादेव असा नारा देत मराठ्यांनी जोरदार हल्ला केला. शत्रू गोंधळून गेला. काही कळायच्या आत, काही समजायच्या आत मराठ्यांनी छावणीत हाहाकार माजवला आणि लगेचच परतले सुद्धा. शत्रू जागा झाला, पण तोपर्यंत सर्व मराठे गायब झाले होते. नंतर त्यांचा दुसरा डाव होता दिशाभूल करायचा. दुसऱ्या दिवशी शत्रूने सैन्य अधिक सतर्क केलं, पण महाराजांनी पुन्हा नवीन योजना आखली होती. यावेळी काही मावळ्यांना वेगवेगळ्या दिशांना पाठवलं. त्या मावळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लहान लहान हल्ले केले. शत्रूला वाटलं की मराठ्यांचं सैन्य खूप मोठं आहे आणि ते सगळीकडून हल्ला करत आहेत. ते गोंधळले.
कुठे लक्ष द्यावं हेच त्यांना समजेनासं झालं. त्यानंतर आखला होता तिसरा डाव. तिसरा डाव होता की जंगलाचा वापर करायचा. सह्याद्रीचे दाट जंगल आणि अरुंद घाट हे मराठ्यांचं मोठं शस्त्र होतं. महाराजांनी सैन्याला सांगितलं, आपण आपल्या भूमीचा फायदा घ्यायचा. आणि तो कसा? मराठे झाडांच्या आड लपले, घाटांमध्ये सापळे रचले. शत्रू त्या भागात आला की अचानक हल्ला करून पुन्हा गायब होत असत. शत्रूला वाटायचं, हे लोक आहेत तरी कुठे? त्यानंतर त्यांनी चौथा डाव रचला. तो डाव सर्वात महत्वाचा होता, म्हणजे पुरवठा तोडणे. महाराजांना माहिती होतं की मोठं सैन्य टिकवण्यासाठी अन्न आणि पुरवठा खूप महत्वाचा असतो. त्यांनी शत्रूच्या पुरवठा मार्गावर हल्ले सुरू केले. अन्न, पाणी, शस्त्रसामग्री सगळं हळूहळू कमी होऊ लागलं. काही दिवसातच शत्रूचं सैन्य थकलं, भुकेलं आणि निराश झालं. त्यानंतर अंतिम हल्ला ठरवला गेला. काही दिवसांनी शत्रू पूर्णपणे गोंधळलेला आणि कमकुवत झाला. तेव्हा महाराजांनी अंतिम हल्ल्याचा आदेश दिला. ते म्हणाले, आता वेळ आली आहे. महाराजांनी गर्जना केली. मराठे पूर्ण ताकदीने पुढे सरसावले. यावेळी शत्रूला प्रतिकार करायलाही वेळ मिळाला नाही आणि त्यांचा पराभव झाला. मराठे जिंकले. युद्ध जिंकल्यानंतर सरदारांनी महाराजांना विचारलं, महाराज, इतक्या मोठ्या सैन्याला आपण कसं हरवलं? त्यावर महाराज हसले आणि म्हणाले, आपण शत्रूपेक्षा ताकदवान नव्हतो, पण आपण त्यांच्यापेक्षा हुशार होतो. फक्त ताकद पुरेशी नसते, योग्य रणनीती आणि बुद्धी महत्वाची असते. अडचणी मोठ्या असल्या तरी हुशारीने त्यावर मात करता येते. आपल्या परिस्थितीचा योग्य वापर केल्यास यश हे नक्की मिळतं. ही गनिमी कावाची कथा आपल्याला शिकवते की जीवनात कोणतीही समस्या आली तरी फक्त ताकदीवर अवलंबून राहू नका. बुद्धी, संयम आणि योग्य वेळ यांचा वापर करा. नक्की यश तुमचंच असेल. जय भवानी, जय शिवाजी.